सध्याला पेरणीचे दिवस चालू आहेत आणि त्या संदर्भामध्ये सर्व आम्ही म्हणजे हिंगोलीची काल बैठक झाली, आज नांदेडची घेतली आणि उद्याला यवतमाळची घ्यायची आहे। जे काही लोकांच्या सातत्याने तक्रारी येत होत्या की खताच्या संदर्भामध्ये काही त्रुट्या, आता खता पुरवठा नाही आहे किंवा असला तर मग या खताच्या सोबत ते खतं घ्या, त्या खतासोबत ते खतं घ्या, अशी जी मोनोपॉली चाललेली आहे त्या संदर्भामध्ये एक कुठंतरी गाईडलाईन देऊन हे सगळं थांबवलं पाहिजे या संदर्भातली विषय होता। कलेक्टर साहेबांनी आज त्या सगळ्या कंपन्यांना पत्र काढून जबरदस्ती करू नये, कोण्याही डीलरला तुम्ही असं जबरदस्ती करता कामा नये, जर केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, त्या कंपनीवर कारवाई करण्यात येईल असा सक्त सूचना देऊन त्यांना नोटिसासुद्धा काढलेल्या आहेत। आणि जादा दराने जर भाव आणि कोणी बी बियाणं विकत असेल किंवा दुसरं असे काही जर आढळून आले धंदे तर तातडीने त्या दुकानदारावर कारवाई तर होईलच होईल, पण जे काही स्क्वॉड नेमलेला आहे, जे कर्मचाऱ्याचा स्क्वॉड नेमला की हे होऊ नये म्हणून, जर तसं जर झालं तर त्या कर्मचाऱ्यावर सुद्धा कारवाई होईल असा आदेश आता आपण करण्यात आलेला आहे।